सिंचन घोटाळ्यावरून अजित पवारांचा गंभीर आरोप। पहिल्या युती सरकारने पार्टी फंडसाठी प्रकल्पाच्या किमतीत 100 कोटी मागितले। अजित पवारांचा खळबळजनक आरोप। तर आरोप कपोलकल्पित, मुनगंटीवारांचा दावा। दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांना अखेर अजित पवारांकडून पूर्णविराम। तर सुप्रिया सुळेही केंद्रामध्ये मंत्री होणार नाहीत, अजित पवारांचं स्पष्टीकरण। अजित पवारांचे राजकीय सल्लागार नरेश अरोरांच्या कार्यालयावर क्राईम ब्रांचची कारवाई। प्रचाराच्या शेवटच्या दिवशीच कारवाई कशी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा सवाल। तर चौकशीला सहकार्य केल्याचं अरोरांचं उत्तर। राज्यातल्या 29 महापालिकांच्या प्रचार तोफा अखेर थंडावल्या। सत्ताधाऱ्यांसह विरोधकांकडून शेवटच्या दिवशी सर्व शक्ती पणाला। 15 तारखेला मतदान। दोन्ही ठाकरे बंधू गुंतवणूक विरोधी, भाजप नेते आशिष शेलारांची टीका। तर राज ठाकरेंचा कृष्णकुंज ते शिवतीर्थ प्रवास कसा झाला, अमित साटम यांचा सवाल। महापालिकेच्या मतदानाआधी राज्यात ठिकठिकाणी मतदारांना पैशांचा आमिष दाखवण्याचा प्रयत्न। डोंबिवली, वरळी, वांद्रे, जळगावात लक्ष्मी दर्शनाच्या घटना। तर अकोल्यात साडी वाटपाचा प्रकार झाला। महापालिकांपाठोपाठ राज्यातल्या 12 जिल्हा परिषदांच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर। 5 फेब्रुवारीला मतदान, 7 फेब्रुवारीला निकाल। ब्लिंकिट, झेप्टो आणि स्विगीने 10 मिनिटात डिलिव्हरी करण्याचं आश्वासन घेतलं मागे। डिलिव्हरी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी केंद्र सरकारचे आदेश। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।